बघायची नाही. आता तुम्ही हॉटेलमध्ये गेल्यानंतर काय होतं, तो येतो विचारायला, अच्छा तो बघतो तिकडं आणि बोलतो बोले बिस्लेरी पाणी पिओगे, तर मी तर त्याला जोरात सांगतो बिस्लेरी नहीं चाहिए, तेरे पास आरो है क्या, अगर आरो है तो मेरे को ग्लास में पाणी दे. आता ते गेल्यानंतर मग मी तो गेल्यानंतर ऑर्डर केला तर मी त्या शेजारच्या कस्टमरला सांगतो, अरे बाबा नो यांना मार्केटिंग करायचं, यांना 10,000 बॉटल संध्याकाळपर्यंत संपवायच्या, म्हणून तो आले अशा पद्धतीने विचारतो की ये बिस्लेरीचे पाणी नाही ले रहा तो ये गिराईक आहे, फालतू गिराईक आहे, असं ते इम्प्रेशन करावतात तुमचं. तर मी जिथे जिथे जातो, शाळेत कॉलेजात ज्या हॉटेलमध्ये जातो ते इन्शुअर करतो की तुम्ही 100-200 रुपयाची जी एकदाची बॉटल खरेदी करा आणि त्याचा वापर करा ना. तुमच्या लाखो बॉटल दिवसाच्या तयार होत आहेत. आणि आता आम्ही दररोज जातो तिथं सिंहगड आणि पुढं पानशेतला, अरे बापरे इतके कचऱ्याचे ढीग अक्षरशः म्हणजे रडू येत आहे. सगळ्या बाबतीत हीच बोंब आहे, म्हणजे कचऱ्याच्या बाबतीत तीच बोंब आहे, पाणी पण प्यायला. मग तुमचे कोण आहेत, मग तुमचे मॅनेजमेंट कोण करते पुण्याचं. अरे एकेकाळी पुण्यात जे पिकतं ते जगभर विकलं जातं असं म्हणायचे, तर कुठे आहेत आमची लोक. तुम्ही काय फक्त तोडाताडीच करायचं आपण का. अरे आपल्याला एक विजन स्टेटमेंट पाहिजे. आता पुण्याला विद्येचं माहेरघर म्हणतो आपण, पण मला आता 3 महिन्यापूर्वी एका शाळेत बोलवलं होतं हडपसरमध्ये, पत्र्याची शाळा, शिक्षकांचे पगार 3 महिने झाले नव्हते, खडू नव्हता तिथं. अरे मला समजत नाही की कसं म्हणजे जर आमचे जर महामानव वरून आले तर त्यांच्या डोळ्यात अश्रू येतील, ते म्हणतील अरे तुम्ही नवीन पिढीला काय शिकवता रे बाबांनो. तर हे सारासार विचार केल्यानंतर आता आमचे सैनिक काय म्हणायला लागले मला की कर्नल पाटील तुम्ही दुसऱ्या इनिंगमध्ये जे समाजासाठी काम करता, मी 93 पासून अक्षरशः घरदार विकून, आता हे अंगार वाटेल कुणाला तरी पण एक अलंकार म्हणून सांगतो, मी माझं स्वतःचं घरदार विकून मी भाड्याच्या घरात राहून गेले 30 वर्ष समाजसेवा करतोय. आता हे सांगायची जरुरी नाही पण सांगावं वाटते, कारण कसं आहे हे 50 कोटी 100 कोटी खर्च करणाऱ्या मंडळीच्या समोर आम्ही काय असणार आहोत. पण फॅक्ट ऑफ द मॅटर इज की आम्ही 2 विषय सुरुवातीला घेतले. पाण्याचा जो प्रश्न जो आहे त्याच्यासाठी आम्ही खडकवासला धरणाचा पूर्णचा अभ्यास केला आणि रिअलाइज झालं की हे धरण महात्मा ज्योतिबा फुले यांनी जेव्हा बांधलं त्यावेळेला त्याच्यामध्ये 4 TMC पाणी होतं. पुण्याची लोकसंख्या जेमतेम 1,00,000-1.5 लाख होती आणि आम्ही जेव्हा 20 वर्षापूर्वी काम सुरुवात केलं तर 140 वर्षानंतर तर तिथं फक्त 1.5 TMC पाणी आहे आणि लोकसंख्या तिथे झाली 60 लाख आणि 33 गावं आल्यानंतर ती आणि त्यांचंच फोरकास्ट आहे की नदर 2 years टाइम पुना's पॉप्युलेशन विल बी 9 मिलियन. 9 लाख लोकसंख्या होणार आहे. तुम्हाला रस्त्यावर चालता येणार नाही साहेब. आता सुद्धा 30 गत झालेली आहे. तर आपल्याला जसं अर्थशास्त्रामध्ये शिकवतात मागणी आणि पुरवठा, अरे तुमची मागणी दर तासाला वाढत चालली आणि पुरवठा तुमचा नाहीच आहे, कारण सगळं ते अतिक्रमण इतकी झालेली आहे, झाडतोड झालेली आहेत आणि काही मंडळी पुढारी काही राजकारणातले ते तर वरचा डोंगर फोडून 5-5 एकर आत घुसलेले आहेत. अच्छा आमच्यामुळे तरी थांबलं नाही तर अजून एखादा एकर त्यांनी लंपास केला असता. त्याच्यासाठी माझ्या घरावरती पण अटॅक झाले, या लोकांनी अटॅक पण केले एकेकाळी. तर सांगायचा उद्देश काय की आपल्याला विचारपूर्वक हे सगळं काही सोडवायचं आहे. आता आमचा जन्म, माझा 47चा जन्म आहे, त्यावेळेला लोकसंख्या जमतम 28 कोटी पण नव्हती. अरे म्हणजे गेल्या 70 वर्षात तुम्ही 150 कोटी म्हणजे 160 कोटी तर तुम्ही ऑफिशियली म्हणताय. त्याच्यात रोहिंग्या पण असतील, बांगलादेशी पण असतील, कारण मी बांगलादेशमध्ये लढाईमध्ये 71च्या लढाईमध्ये कृती वाहिनीमध्ये 6 महिने आम्ही काम केलं. दाढी वाढून आणि लुंगी घालून आम्ही 6 महिने आत होतो बांगलादेशमध्ये, कारण आपल्या सरकारने त्यांना शस्त्र आणि ॲम्युनिशन सगळं पुरवलं होतं. तर आम्ही बघितलं लढाई म्हणजे ज्या 14 तारखेला जेव्हा संपली तर सगळे लोंढेच्या लोंढे आपल्याकडे आलेले. भयानक आहे. म्हणजे लोकसंख्या म्हणजे तुम्ही जादूगर जरी आणला तरी सुटणार नाही. म्हणून मी काय म्हणतो की आपल्याला विचारपूर्वक अगदी ज्याला म्हणतो ना प्लॅनिंग करून सगळ्या गोष्टी करणं गरजेचं. आपल्या लोकसंख्या भरमसाठ वाढते आणि सगळ्या बाबतीमध्ये तुमचा पुरवठा कमी पडतोय. तुम्ही कुठेही जा, मी मगाशी या लिफ्ट मध्ये आलो तर तिथं 5वा माणूस आला की लिफ्ट वर जाईन करायला लागेल. त्याला माहिती आहे की 4च्या पेक्षा जास्त घेऊ शकत नाही. सांगायचं होतं का जिथं जाईल तिथं क्रायसिस या देशामध्ये प्रत्येक ठिकाणी क्यू आहे. तर म्हणून आम्हाला असं वाटतंय की आता वेळ आलेली आहे, सैनिकांनी पुढाकार घेणं गरजेचं आहे. नाहीतरी लहान मुलं जरी त्या बोरवेल मध्ये पडलं तरी सैनिकांनाच बोलवतात, पूर आला तरी सैनिकांनाच बोलवतात. तर मला वाटतं आता काळाची गरज आहे. आमच्यासारख्यांना पुण्यातून सगळेजण म्हणतात नाही 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 तुम्ही ह्या पक्षाचा त्या पक्षा, अरे पक्षाचं ठीक आहे ते दुय्यम आहे, तुम्ही चांगला माणूस निवडून द्या. तर माझ्यासारख्याला निवडून दिलं तुम्ही चॅलेंज करून तुम्हाला सांगतो की मी पहिल्या 2 महिन्यामध्ये 100 कोटी वर्ल्ड बँकेकडून आणेन आणि पुण्याचा सोन्याचा धूर काढू शकतो. हे मला माहिती आहे की मी करू शकतो ते. अरे एकेकाळी मी सुद्धा आमच्या
महामहिम राष्ट्रपतीच्या विरोधात मी आंदोलन केलं आणि तुम्ही सगळ्या मीडियाचा तो तर विजय होता. मी ज्या दिवशी सक्सेस स्टोरी झाली त्या दिवशी मी हेच म्हटलं की अरे मीडियामुळे मी एकटा सुरेश पाटील काय करू लढू शकत होता. तर मीडियाने तो विषय उचलून धरला, पॅन इंडिया तो विषय गेला आणि ती सक्सेस स्टोरी झाली. तशी आता सुद्धा आपण हे सक्सेस स्टोरी करूया. पुण्याला पुन्हा सुंदर आणि अगदी सुसंस्कृत आहेच आहे, पण त्याला आणखी सुंदर करायचा आपण प्रयत्न करूया. एकेकाळी आपण 90 लाख स्क्वेअर किलोमीटर असलेला देश आज 30 लाख पण नाही बसलेला. अरे त्या 30 लाखाला तर सुंदर सुंदर करायचं. जिथं जाईल तिथं घाण 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 घाण. तर आपल्याला 3 विषय आता आमच्याकडं बघा, इकडं सह्याद्री आहेत आणि इकडं मुळामुठा आहे. आपल्याकडे 7 अशा मोठ्या नद्यासारखे ओढे होते एकेकाळी. आम्ही लहानपणी बघितलेलं आहे. दोन्ही बाजूला शेती असायची आणि त्या ओढ्यातलं पाणी प्यायचं म्हणजे त्या नदीच असल्यासारखी होती. आजच्या घटकेला दोन्ही बाजूनी इतकी अतिक्रमणं झालेली आहेत आणि ते ओढेचे नाले झाले, नालेचे आता ते गटर झालेले आहेत. आणि गटर का झाले तर दोन्ही बाजूला इतकं अतिक्रमण झाले आणि मोठ्या प्रमाणात हायराईज झालेले आहेत. आणि क्लासिकली त्यांनी काय करायला पाहिजे, त्यांनी त्या बिल्डरनी तो ETP बसवून द्यायला पाहिजे, जो 80-90 लाखाला जो असतो तो, म्हणजे एफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट बसवायला पाहिजे आणि मग पाणी त्यांनी सोडायला पाहिजे, स्वतःच्याच गार्डनला सोडून नंतर वाचलेलं पाणी त्या ओढ्यामध्ये सोडायला पाहिजे. पण होतंय काय, ती छोटी मोठी चिरीमिरी देऊन तो 1-2-4 लाख रुपये देतो कुठल्या तरी इंजिनियरला आणि तो म्हणतो ठीक आहे जा, ओके ओके सर्टिफिकेट, आणि तो घाण पाणी लेट लुजेस इनटू द अक्षरशः म्हणजे शिट इज फ्लोइंग इन दिस नाला. आता आम्ही 6 नाल्यावरती मी काम केलं. तर काय म्हणतो, आपल्याला पर्यावरणाचा जो समतोल साधायचा आहे त्याच्यासाठी झाडं पाहिजे मोठ्या प्रमाणात. आता मला सांगा, आपण झाडं का लावतो, कारण झाड ऑक्सिजन देतं आणि कार्बन डायऑक्साईड घेतं. आता असं जर काही इन्स्ट्रुमेंट असतं, इफ यू हॅड अ कॉन्ट्रॅप्शन दॅट यू केप्ट इन अ कॉर्नर ऑफ अ हाऊस आणि तुम्ही बटन दाबलं की ऑक्सिजन दिला आणि कार्बन डायऑक्साईड घेतला, असं असतं तर झाडं लावली असती का आपण. आज झाडं लावणं का गरजेचं आहे, तर आपल्याला मोठ्या प्रमाणात तिथं ऑक्सिजन तयार करायचा आहे. नाहीतर सगळा कार्बन डायऑक्साईड ज्याला ग्रीन हाऊस गॅसेस म्हणतात, त्याच्यामुळे काय झालेलं आहे, मोठ्या प्रमाणात हा जो तयार होतो कार्बन म्हणजे ग्रीन हाऊस गॅसेस, ते सगळे आकाशात जातात आणि त्याचं काय होतं, ग्रीन हाऊस इफेक्ट त्याच्यामुळे होतो. आणि ग्रीन हाऊस इफेक्टमुळे ग्लोबल वॉर्मिंग होतं आणि ग्लोबल वॉर्मिंगमुळे तुमचे हिमनगर मोठ्या प्रमाणात वितळतात आणि त्याच्यामुळे समुद्राची पातळी वाढते. ज्याच्याकडे आपल्या शास्त्रामध्ये पूर्वी लिहिलेलं आहे जगबुडी, आणि ते सायंटिफिकली इट हॅज बीन प्रूव्ड इन अदर 20 years टाइम हाफ ऑफ द वर्ल्ड विल बी गॉन अंडर वॉटर. हे सगळे मालदीव, शशील, मुंबईचे जेवढे पण रिक्लेम्ड आहेत सगळे पाणी खाली जाणार आहे. आता गेल्या महिन्यात मी ऑस्ट्रेलियात होतो. ऑस्ट्रेलियाच्या 4 बाजून 4 सेंटीमीटर पाणी वर सरकले. तर ह्या क्षणाला प्रलय होतोय आणि जर तो प्रलय थांबवायचा असेल तर आपल्याला जे म्हणतो ना की हिमनग वितळायचं थांबवलं पाहिजे. गंगोत्री 10 किलोमीटर मधली 8 किलोमीटर गेल्या 5 वर्षात मागे सरकले. ते मोठ्या प्रमाणात वितळते. त्यांनी वितळायला पाहिजे पण मोठ्या प्रमाणात ते वितळते. आणि आता स्वित्झर्लंडला सुद्धा मी 5 वर्षापूर्वी गेलो, तर तिथं सुद्धा स्विस ॲल्प सगळं पाणी मोठ्या प्रमाणात त्यांचं वितळणं चालू आहे. आणि तुम्हाला जसं माहिती आहे की स्वित्झर्लंड बेसिकली टुरिझम इंडस्ट्रीवाला देश आहे. तर तिथं त्यांना म्हणजे ज्याला म्हणतो ना की डोल्ड्रम्स मधून त्यांची टुरिझम इंडस्ट्री काढण्यासाठी त्यांना आर्टिफिशियल स्लोप्स करावे लागले, कारण स्कीइंग फार मोठ्या प्रमाणात तिथं लोक त्याच्यासाठी येतात. तर ते करण्यासाठी त्यांना आर्टिफिशियल स्लोप करावे लागले. आणि आम्ही जेव्हा लहान होतो तर पुण्याचं टेम्परेचर 25 ते 28 डिग्री सेल्सिअसच्या पुढे जायचंच नाही. म्हणून आमच्या घरात पंखे पण नसायचे. म्हणजे मी आर्मी बॅकग्राऊंडचा माणूस आहे, तर आमच्याकडे त्या काळात पंखे नव्हते. आज तुम्ही 45 डिग्री झाला आणि पुढच्या 2 वर्षी फोरकास्ट आहे की ते 50 डिग्री सेल्सिअस, आणि ते जर झालं 50 डिग्री सेल्सिअस झालं तर तुम्हाला यू विल पर्स्पायर मोर, तुम्हाला जास्त मोठ्या प्रमाणात घाम येईल, तुम्हाला हायजीन सॅनिटेशनचे प्रॉब्लेम होतील. ते तर ठीक आहे, पण काय होणार आहे, तुमचं क्रॉप पॅटर्न विल चेंज. तुमच्या शाळूला म्हणजे आपण म्हणतो ना कणसाला बीज येणार नाही, इतकं भयानक आहे. आणि ह्याच्यासाठी प्लॅनिंग करणं गरजेचं आहे. नुसतं हातोडे घेऊन तोडून टाकण्याचा काही अर्थ नाही. जी सर, ये आपने बहुत इलेबरेटेड चीज़ें बताई जो कि ज़रूरी भी हैं पर्यावरण के लिए, बट पब्लिक को समझने के लिए 5 बुलेट पॉइंट्स बताओ जो आप पूना की पब्लिक अगर आपको चुन के देती है तो 5 बुलेट पॉइंट शॉर्ट ट्रक्स में कि क्या प्लानिंग और क्या मुद्दों पर आप काम करें. सबसे पहला पानी का जो समस्या है उसके लिए हम लोग खड़गवासला का जो काम कर रहे हैं उसके लिए, और मैं कहता हूँ 20 गुना से ज़्यादा उसमें काम शुरू हो सकता है. जहाँ वहाँ से हमने 25 लाख ट्रक लोड अभी आज तक मट्टी निकालवाई है, वो CSR फंडिंग से कराया. लेकिन गवर्नमेंट अगर इसमें आ जाएगा, यानी मेरे जैसा अगर उधर सांसद उधर होगा तो मैं तो 20 डोजर लगाऊंगा और 3 महीने में हमारे पास देखो विंडो पीरियड बहुत कम होता है. 5 to
3 महीना ही विंडो पीरियड होता है, मार्च टू जून, तो 3 महीने में ये करना है। तो पानी के ऊपर वो काम करना है। उसके बाद पर्यावरण के लिए ग्रीन कवर करने के लिए उसके साथ जो कैट हम करते हैं, कैचमेंट एरिया ट्रीटमेंट, जिसमें हमने 30 लाख पौधे लगाए, तो इसमें भी हम बड़े पैमाने पे पौधे लगाएंगे, क्योंकि हमारे देश के लिए, हमारा लैंडमार्क के लिए 33 to 35% ग्रीन कवर चाहिए, लेकिन हमारे पास 18 से ज्यादा नहीं है। और वो अगर ये मेकअप करना है 35%, तो आपको जितने भी डैम्स है यहाँ के पुणे डिस्ट्रिक्ट के सब डॅम्स को क्लीन अप करके उसके बाजू साइड में कॅट करना पडेगा। आणि हे पर्यावरणातलं जे झाडांचा जो विषय आहे, ते या 7 नाल्यावरती आपण नाले स्वच्छ आणि सुंदर करू शकतो। आम्ही सोपानबाग मध्ये एक नाला फार सुंदर केलेला आहे, तिथे 3 देवऱ्या केल्या, 27,000 झाडं लावलेली आहेत। खूप लोक सकाळी तिथे वॉकला येतात आणि अक्षरशः ऑक्सिजनचा जो सारखा जो तिथं तो बेनिफिट त्यांना मिळतो। एक झालं पाणी, दुसरं झालं पर्यावरण, म्हणजे ग्रीन कव्हर आम्ही इन्क्रीज करणार आहे, याच्यासाठी काही रॉकेट सायन्सची जरूरत नाही। तिसरं वाहतुकीचा जो प्रश्न आहे, तर आम्ही लोकांना एज्युकेट करण्याचा प्रयत्न करू की तुम्ही पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर करा। आजकाल बघा, तुम्ही कार घेऊन आला, आता मी सुद्धा जसं आलं तर मला माहिती आहे कसं आलं, पण पार्किंगचाच पण एक फार मोठा इश्यू आहे। तर म्हणून लोकांनी पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरायला पाहिजे। माहित नाही आता की मेट्रो किती सक्सेसफुल होईल, कारण कोचीन, जयपूर, दिल्ली सगळ्या फेल झालेल्या आहेत तिथल्या, कारण तिथं वर कोणी जातच नाही। ज्याच्याकडे सायकल होती त्यांनी मोटरसायकल घेतली, ज्याच्याकडे मोटरसायकल होती त्यांनी कार घेतली, ज्याच्याकडे कार होती त्यांनी ड्राइवर केला, पण वर कोणी जात नाही। सर, किसी भी सिटी को अगर डेवलप होना है जी, और अगर आप वहाँ के प्रतिनिधि हैं, लोक प्रतिनिधि हैं, तो वहाँ का इंफ्रास्ट्रक्चरल डेवलपमेंट और जॉब को लेकर चीजें, ये इन दोनों को लेकर आप कहते हैं? हाँ, मैं वही कह रहा हूँ ना, ये ट्रांसपोर्ट का जो इशू है, अभी ये तो बियॉन्ड हो गया। अभी क्या कर सकते हैं मेरे को तो समझ में नहीं आ रहा, बिकॉज जिस तरह से चल रहा है ये, और डेली 200-250 नई गाड़ी रजिस्टर हो रही है, तो इसमें तो क्या काम कर सकते हैं। मैं खुद ही आश्चर्यचकित हूँ कि आगे के बीआर जहाँ भी अगर बीआरटी हो तो उसको एक्टिवेट करना चाहिए इमिजिएटली। अदरवाइज वाहतुकीच्या प्रश्नावरती खरं उत्तर देणं अवघड झाले। मला वाटतं वरून जर कोणी परमेश्वर नावाची जर शक्ती तिला सुद्धा आणून दाखवलं पुण्याची वाहतूक, तर भीती वाटेल। आणि तिसरा काय प्रश्न होता सर तुमचा? जॉब्स। हाँ, जॉब का तो खैर सांसद के हाथ में जॉब का कुछ नहीं होता। यस, वी मस्ट गिव देम अ क्वालिटी एजुकेशन। जिसको क्वालिटी एजुकेशन बच्चों को दोगे वो अपने चलेंगे। और तीसरा मुद्दा है जो इसी कई मुद्दे हैं स्टेट पुणे के लेवल के, कई मुद्दे सांसद के, जैसे लोकसंख्येचा भस्मासुर आहे, याच्यावरती बोलणं गरजेचं आहे ना, कोणी बोलतच नाहीये। अहो, पुण्याची आता पुण्यापुरतं बोलायचं झालं तर पुण्याची लोकसंख्या 90 लाख होणार आहे पुढच्या 2 वर्षात, आणि गव्हर्नमेंटचं फोरकास्टिंग आहे, कारण दे वांट पुणे टू बी स्मार्ट सिटी। तर दिल्लीमध्ये पण हा विचार होणं गरजेचं आहे, म्हणजे सेंट्रल लेवलला हा मोठ्या प्रमाणात विचार होणं गरजेचं आहे की बाबा लोकसंख्येवरती बंधन आणा तुम्ही, नाहीतर भयानक प्रश्न होणार आहे। तिसरा प्रश्न तुम्ही विचारला की आणखी काय, तर येस, प्लास्टिकची बंदी होणं गरजेचं आहे। आता मी स्वतः कधी सुद्धा पेपर नॅपकिन, पेपर प्लेट वापरत नाही। 365 दिवस हा रुमाल धुवून मी वापरतो। ते हे सगळेजण करू शकतात, आणि हे तुम्ही जर लिहिलं तरच लोकांना माहिती होईल। काय तुम्ही 50 लोक आपण ऐकतोय बस त्याच, पण मी जिथे शाळेत कॉलेजेस जातो तिथं हे एन्श्योर करतो, आणि तुम्ही विश्वास नाही करणार, मुलं प्लास्टिक वापरायचं बंद झालं। मी त्यांना सांगतो की तुम्ही अरे कुणाच्या वाढदिवसाला जर गेला तर तिथं 50-60 पेपर प्लेट येतात आणि पेपर नॅपकिन येतो, आणि या पेपर नॅपकिन आणि पेपर प्लेटची रिक्वायरमेंटसाठी आपले दरवर्षी 20,000 झाडं तोडली जातात। अरे तुम्ही झाड तर लावत नाही, पण झाड तोडली जातात कशासाठी, ते हे बनवण्यासाठी। तर हे सारासारी 3-4 विषय घेऊन काम करायचं आहे। आणि तुमचा जो सांसद आहे ना, तो कसा पाहिजे, स्मार्ट पाहिजे, म्हणजे असा सिंह आला तरी त्याच्याशी काय म्हणतात त्याचा चबडा फाडून त्याचे दात मोडले पाहिजे, असेच लोक पाहिजेत। नाही तर इथले जे आहेत ते त्यांचे फोटो एवढे झाले, तो बघूशी पण वाटत नाही त्यांच्या चेहऱ्याकडे। सॉरी, मी कुणाच्या बद्दल वाईट बोलत नाही, पण फॅक्ट आहे की अरे आपलं संसद कसा स्मार्ट पाहिजे, तरच हे होणार आहे। मॅडम, आपण ते सांगू त्यांचा प्रश्न सर, तुम्हाला मी जे तुम्ही